त्याचे जुने काय आजार आहेत त्याची माहिती घ्यायला पाहिजे पण त्यासाठी तुम्ही लवकर पोलीस कस्टडीमध्ये घेणं गरजेचं होतं ना साहेब. तुम्ही यांना सांगताय की ते 60 वर्षाचे आहेत आणि आम्ही त्यांना अटक केलं तर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्याची जबाबदारी कोण, असं तुमचं स्टेटमेंट होतं ना. मॅडम असं बोलले होते ना. बोलण्याचा उद्देश हा आहे, म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की 60 वर्षावरील लोकांना गुन्हे करण्याची सर्रास मुभा पोलीस प्रशासनाने दिलेली आहे. आता ह्याच्याबद्दल आम्हाला गृहमंत्र्यांना विचारावं लागणार आहे की 60 वर्षावरील सिनियर सिटीजनला अरेस्ट करताना आम्हाला डीवायएसपीची परवानगी घ्यावी लागते, जी प्रोसिजर असते आणि त्यानुसार आम्हाला ते करावं लागतं. हा बोलण्याचा उद्देश आहे माझा. तुम्ही म्हटले त्यांना हार्ट अटॅक आला तर मग त्याची जबाबदारी, हार्ट अटॅक आला म्हणजे त्याची काय मेडिकल पार्श्वभूमी आहे. मेडिकल पार्श्वभूमी तुम्ही हे बघा, एक तर पहिली गोष्ट रविवारी 5 वाजता गुन्हा घडला, त्यानंतर सोमवार मंगळवार आज बुधवारी सकाळी तुम्ही त्यांना फोन करून बोलवलं, ते स्वतःहून आले, काय त्यांना अरेस्ट वगैरे केलेली नाही. अगदी राजेशाही खेळतात त्यांना आलेले, त्यांच्या मुलगा तिथेच राहतोय, ते स्वतःहून निघून आले, सांगितलं त्या मुलांना. सपकाळ म्हणून एक पीडित महिला आहे, 21 वर्षाची ती आहे आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आपण जर पाहिलं तर वैष्णवी हगवण्याचं प्रकरण नुकतंच ताजं असताना गुहागर, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये अशीच एक केस आपल्या सगळ्यांच्या समोर आली आणि या केसमध्ये तिच्या सासऱ्याने, पीडित युवतीच्या सासऱ्याने त्या ठिकाणी तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. किचनमध्ये ती काम करत असताना तिला मागून धरलं, त्यानंतर एका रूममध्ये ती असताना तिला त्या रूममध्ये बोलावलं, ती जात नव्हती तरी जबरदस्तीने खेचलं तिला आणि तिला किस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देखील केला आणि अशा पद्धतीच्या गंभीर घटना त्या ठिकाणी तिच्यासोबत घडल्या आणि तिने रविवारी येऊन या ठिकाणी गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. FIR दाखल करून 3 दिवस झालेले असताना देखील पोलिसांनी गुन्हा नोंद झालेला असताना देखील आरोपीला अटक करण्याची त्या ठिकाणी मेहरबानी त्या पीडितीवरती केली नव्हती. पोलिसांनी, आमच्या महिला अध्यक्षांनी त्यांना विचारलं की तुम्ही पीडितीला अटक का करत नाही, तर त्यावरती ते असं म्हणाले की गुन्हेगारांना अटक का करत नाही, तर त्यावरती ते असे म्हणाले गुन्हेगार हा 60 वर्षाचा आहे, त्यामुळे आम्ही त्याला जर अटॅक आला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का, असा उलटा प्रश्न आमच्या महिला अध्यक्षांना पोलिसांनी त्या ठिकाणी विचारला. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण परिस्थिती पाहिली तर पोलिसांना गुन्हेगारांची जास्त पडलेली आहे ना की पीडितांची, हे चित्र आपल्या समोर आलं. त्यामुळे त्वरितच ही घटना मला कळाल्यानंतर मी या ठिकाणी आले आणि PIना ह्या संदर्भातील जाब विचारला की इतकी मोठी घटना तिच्यासोबत घडलेली असताना तुम्ही तिची वैष्णवी होण्याची वाट पाहत आहात का, तुम्ही कडक कारवाई त्या गुन्हेगारावरती का केली नाही. तर त्यानंतर ते म्हटले आम्हाला कायद्याची प्रोसिजर करायला. त्यांनी टाळाटाळीची त्यांची उत्तरं दिली आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी जे सेक्शन कलम जे दाखल करणे गरजेचे होते, जे नॉन बेलेबल म्हणजे ज्याला जामीन मिळणार नाही अशा पद्धतीची कलमं दाखल न करता लगेच गुन्हेगाराला कोर्टात सादर केलं जाईल आणि त्याला त्या ठिकाणी सोडले जाईल, अशा पद्धतीची साधी कलमं दाखवण्याची, अजून एक त्या गुन्हेगारावरती अति मेहरबानी करण्याचं काम या ठिकाणी या PI साहेबांनी केलं. आम्ही त्यांना जाब विचारल्यानंतर, झालेली घटना सांगितल्यानंतर मग घाबरून त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या पीडितीचे पुरवणी स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्या पीडितीला आता येणाऱ्या काळात न्याय मिळेल असं आम्हाला वाटते. कारण का सेक्शन 75(2) आणि 76 हे महत्वाची जी 2 कलमं होती जी या केसमध्ये लागत होती, जेणेकरून बलात्कार करण्याचा प्रयत्न त्या गुन्हेगारांनी तिच्यासोबत तिच्या सासऱ्यांनी केला, ते सेक्शन कुठेतरी लागलेलं नव्हतं. त्यामुळेच खऱ्या अर्थाने तो गुन्हेगार त्या ठिकाणी जामिनावरती सुटू शकत होता. अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. आम्ही पीडितीच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला आघाडी पहिल्यासोबत होती आणि शेवटपर्यंत ही राहू. आता ती थोडीशी घाबरलेली आहे अजून. खरं तर 21 वर्षाची एक छोटीशी मुलगी आहे ती आणि तिच्यासोबत अशा घटना घडत असताना, पोलीस स्टेशनच्या गोष्टींना सामोरे जात असताना तिच्या मनावरती काय त्या ठिकाणी परिणाम होत असतील हे आम्हाला एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी त्या प्रकरणाची जाण आहे. त्यामुळेच आम्ही पोलिसांना सक्त शब्दात असं सांगितलं आहे की आपण ह्या गुन्हेगारांना गुन्हेगारांसारखीच वागणूक द्यावी, तुमचे जावई असल्यासारखी त्या ठिकाणी वागणूक देऊ नका, ही ठाम स्पष्टपणाची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि आता पुरवणी स्टेटमेंट त्या युवतीचं त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि आरोपींना अटक केलेली आहे आणि त्याला तात्काळ न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. खऱ्या अर्थाने अशी संवेदनशील घटना ज्यावेळेला महाराष्ट्रात घडते, खऱ्या अर्थाने वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारची कचुराई केलीच कशी, असा प्रश्न माझ्यासह गुहागरमधील सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी पडलेला आहे. एका मुलीचा त्या ठिकाणी हुंडाबळीमुळे जीव गेला आणि एक सासरा त्या मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करतोय, ही एक अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी घटना आहे. अशी खेदजनक दुर्दैवी घटना झालेली असताना सुद्धा त्याचं गांभीर्य ह्या गुहागर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी नाही, हे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जवळून अनुभवलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही ह्या जे PI साहेब आहेत त्यांच्या संदर्भात देखील आदरणीय
गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देणार आहोत की ह्यांच्यावर देखील आपण योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून संपूर्ण पोलीस यंत्रणेवरती जरब बसेल आणि एक उदाहरण स्पष्ट होईल की ज्यावेळी एखादी पीडित युवती, पीडित महिला तुमच्यापर्यंत येईल त्यावेळेला तिला न्याय देण्याचीच भूमिका तुमची असली पाहिजे, ना की गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची भूमिका असली पाहिजे।